हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. जे की आज आपला फर्स्ट व्हिडिओ आहे 11th कॉमर्स ओसीएमशी रिलेटेड किंवा फर्स्ट व्हिडिओ आहे. आज आपण फर्स्ट चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. आपल्या सब्जेक्टचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, मी ओसीएम टीच करते. चला तर पाहूया आपण आजचा कोणता चॅप्टर घेणार आहोत, कुठल्या चॅप्टरनं आपण ओसीएमची सुरुवात करणार आहोत. तर आपण ओसीएमचा फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे, तुम्ही पाहू शकता, वाणिज्य व व्यवसायाची ओळख. या चॅप्टर मध्ये आपण खूप काही गोष्टी शिकणार आहोत. तर हा चॅप्टर जे आहे खूप इंटरेस्टिंग सुद्धा असणार आहे. तर पाहूया या चॅप्टर मध्ये काय काय. फर्स्ट ऑफ ऑल आहे प्रस्तावना. यामध्ये काय सांगितले पाहूया. प्रत्येक मानवाला आपल्या गरजा भागविण्यासाठी, जे काही आपल्या रोजच्या गरजा असतात किंवा घरी पैसे आणण्यासाठी काही ना काही काम करावे लागतात किंवा वेगवेगळ्या वस्तू व सेवांची गरज असते. काहीतरी कृती ऍक्टिव्हिटी करावी लागते. तर तो व्यक्ती काय करतो, त्या सगळ्या कृतीमध्ये स्वतःला गुंतवून घेण्याचं काम करतो. फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस असेल, त्याला घरी जर पैसे पाहिजे असतील घरच्या सगळ्या खर्चासाठी किंवा त्याला जे काय अन्नधान्य राशन आणायचं असेल घरी, त्या सगळ्यासाठी जर त्याला पैसे पाहिजे असतील तर त्याला काही ना काही कृती ऍक्टिव्हिटी करावीच लागेल. कुठे ना कुठे त्याला काम करावं लागेल. आता तुम्ही बुक मध्ये पाहू शकता, जे काही ऍक्टिव्हिटी असते, जे काही कृती असते, ते 2 गटांमध्ये विभागले, म्हणजे 2 गटांमध्ये त्याचं वर्गीकरण केलं. पहिलं कोणतं आहे तुम्ही पाहू शकता इथे, आर्थिकेतर कृती, आणि दुसरं जे आहे ते आहे आर्थिक कृती. अशा 2 गटांमध्ये त्याचं वर्गीकरण केलंय. आता समजून घेऊया आपण आर्थिक कृती आहे काय. 1 मिनिट. ओके, ठीक आहे. आर्थिकेतर कृती काय आहे आधी फर्स्ट ऑफ ऑल ते समजून घेऊया. आर्थिकेतर कृतीमध्ये काय, आर्थिकेतर कृतीत पैशांची अपेक्षा न ठेवलेल्या कृतींचा समावेश. ठीक आहे. आर्थिकेतर कृती म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झाले, आपण अशी कृती करतो की ज्यामधून आपल्याला कुठल्याही प्रकारचा पैसा मिळत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा नफा त्यामधून आपल्याला होत नाही. फक्त सेवा देण्याच्या उद्देशाने आपण ती कृती करत असतो. त्याचं जर एक्झाम्पल पाहायचं असेल तर तुम्ही नॉन ट्रेडिंग कन्सर्न पाहू शकता, जे की फक्त सेवा देण्याच्या उद्देशाने जे काही सोशल सर्व्हिसेस आहेत त्यासाठी त्या कंपन्या किंवा व्यवसाय चालवत असतात. एक्झाम्पल मध्ये त्यामध्ये चॅरिटी येतात किंवा भंडारे. आपल्याला नॉर्मली माहित असतं, खूप ठिकाणी भंडारे होतात, देणगी दिल्या जातात, दान केलं जातं व त्याचबरोबर ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा फ्री मध्ये ठेवल्या जातात. ते सगळ्या ज्या काही कृती असतात ते आर्थिकेतर कृतीमध्ये येतात. त्याचबरोबर त्याचं सेकंड वर्गीकरण म्हणजे कृतींचं सेकंड जो वर्गीकरण आहे तो आर्थिक कृती. आर्थिकेतर कृती समजलं, पैशाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्याचबरोबर आर्थिक कृती म्हणजे त्यामध्ये पैशाचा संबंध असतो. इथे पाहू शकतो, समाजातील सर्व स्तरातून 1 मिनिट. समाजातील सर्व स्तरातून म्हणजे उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर, तिन्ही स्तरातून वस्तू व सेवांचे उत्पादन आणि वितरण इत्यादींशी संबंधित पैसा मिळवण्याच्या हेतूने केलेल्या कृतींचा समावेश आर्थिक कृतींमध्ये होतो. आता एक्झॅक्ट आर्थिक कृती काय तुम्ही इथे पाहू शकता, उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर, तिन्ही स्तरांमधून वस्तू व सेवा यांचे उत्पादन, ठीक आहे, वस्तू आणि सेवा प्रोड्यूस करून त्यांचे वितरण म्हणजे वाटप, या सगळ्या गोष्टी करणे इत्यादींशी संबंधित, ठीक आहे, कोणत्या उत्पादन आणि वितरण म्हणजे वाटप, पैसा मिळवण्याच्या हेतूने केलेल्या व्यवसायाला किंवा केलेल्या कृतीला, पैसा मिळवण्याच्या हेतूने केलेल्या कृतीला आर्थिक कृती असे म्हणतात. माइंड मध्ये एक गोष्ट क्लिअर करून घ्या, जास्त झंझट नाही. आर्थिकेतर कृती म्हणजे काय, त्यामध्ये पैशाचा संबंध नसतो आणि आर्थिक कृतीमध्ये पैशाचा संबंध असतो. आता इथे जसं की तुम्ही पाहू शकता आर्थिक कृती दिसते, ठीक आहे, इथे वरच्या साईडला आर्थिक कृती आहे. आर्थिक कृतीचे काहीतरी प्रकार आहेत, ठीक आहे. आर्थिकेतर कृती नॉर्मल आहे, फक्त त्यामध्ये सेवा दिल्या जातात. आपण एक्झाम्पल पाहिलं, चॅरिटी, ब्लड डोनेशन कॅम्प, देणग्या आणि भंडारे वगैरे असतात, ते त्याचे एक्झाम्पल आहेत. आता आर्थिकेतर कृती सुद्धा 3 प्रकारचे.
एक आहे फर्स्ट बिझनेस म्हणजे व्यवसाय, पेशा म्हणजे प्रोफेशन, नोकरी. ठीक आहे, नोकरी. या 3 प्रकार हे आर्थिक कृतीमध्ये येतात. आता हे जे काही 3 प्रकार आहेत ते केल्याने त्या माणसाकडे, त्या व्यक्तीकडे पैसे जमा होतात. पैसा मिळवण्याच्या हेतूने केलेली कृती म्हणजे आर्थिक कृती. आता व्यवसाय हा त्याचा फर्स्ट पॉइंट आहे. तर एक्झॅक्ट व्यवसाय काय आहे? 1 मिनिट. ओके ओके ओके. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट आहे व्यवसाय. एक्झॅक्ट व्यवसाय काय आहे? हा, पाहूया. बिझनेस मधून बिझनेस या टॉपिक मध्ये काय काय असतं. तर व्यवसाय हा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समूहाचा सुसंघटित प्रयत्न दर्शवतो. आता बिझनेस काय? एखाद्या व्यक्तीचा आणि एखाद्या समूहाचा. बिझनेस हा एकटा सुद्धा करू शकतो आणि कधी कधी मोठा जर बिझनेस असेल तर एकट्याने करणं पॉसिबल नसतं. म्हणजेच की खूप जण एकत्रित येऊन तो बिझनेस करत असतात. म्हणजे जे काही सामूहिक कृती असते त्याला बिझनेस असं म्हणतात. त्याचबरोबर वस्तू व सेवांचे उत्पादन करून आणि बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करून नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळवण्याचा पद्धतशीर प्रयत्न व्यावसायिकाकडून केला जातो. ठीक आहे, बिझनेस काय असतं? सगळेजण एकत्रित येऊन केलेली कृती. त्याच्यामध्ये काय येतं? वस्तू व सेवांचे उत्पादन करणे आणि ते जे काही वस्तू व सेवा आहेत ते बाजारपेठेमध्ये नेऊन त्याची विक्री करणे हे व्यवसायामध्ये येतं. ठीक आहे, विक्रीच्या स्वरूपात जेव्हा आपण विक्री करतो त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी बिझनेसला आपल्या किंवा व्यवसायाला नफा मिळतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तसेच समाजाच्या विविध प्रकारच्या गरजा भागविल्या जातात. ठीक आहे, बिझनेस कशासाठी केला जातो? एक तर नफा मिळवण्यासाठी. सेकंड जो आहे तो आहे समाजाच्या विविध गरजा भागवण्यासाठी. विविध प्रकारच्या गरजा. आता समाजामध्ये आपण सगळे लोक राहतो. आपण पाहतो की आपल्या खूप काही गरजा असतात. फॉर एक्झाम्पल अन्न, वस्त्र आणि निवारा हे 3 महत्वाच्या गरजा आहेत. त्यापैकी अन्नासाठी आपण काही ना काही धडपड करतो. जर व्यवसायाच्या स्वरूपात पाहत असलो तर तांदूळ प्रोड्यूस करण्याचा बिझनेस करत असतो. गहू प्रोड्यूस करण्याचं किंवा आपण आशीर्वाद आटा, फॉर्च्यून आटा याचे एक्झाम्पल अन्नामध्ये पाहू शकतो. अन्न, वस्तू म्हणजे जे काही वस्तू आपल्याला गरजेच्या असतात. फॉर एक्झाम्पल मेडिसिन हे जे काही मेडिसिन अशा वस्तू आहेत की त्या कंपल्सरी कोणाला लागतात. हे पण गरजेच्या वस्तू आले. याचं सुद्धा उत्पादन केलं जातं. त्याच्यानंतर आहे निवारामध्ये व्यवसाय काय आता? कन्स्ट्रक्शन साइट जे बिझनेस असतात, मोठ्या बिल्डिंग बनवायचं जे काम घेतात किंवा इंजिनियर असतात ते सुद्धा एक प्रकारचं बिझनेसच असतात. ठीक आहे, व्यवसाय क्लिअर आहे. त्याच्यानंतर पाहूया एखाद्या वस्तूचे उत्पादन करणे म्हणजे ती वस्तू तयार करणे. आता उत्पादन करणे म्हणजे काय? रॉ मटेरियल एकत्रित आणून एक काय म्हणतात चांगली वस्तू बनविणे. ठीक आहे, उत्पादन म्हणजे काय? वस्तू तयार करणे. उत्पादन म्हणजे वस्तू तयार करणे, एवढंच लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर त्या कोणत्याही प्रकारच्या वस्तू असू शकतात. ठीक आहे, एखादा बिझनेस करायला तर सगळेजण सारखाच बिझनेस करतील असं नाही. कोणी कुठल्या वस्तूचं करतील. फॉर एक्झाम्पल कोणी पॅराशूट तेलचं करेल, कोणी संतूर साबणाचं करेल, कोणी एक्सपर्टचं करेल, कोणी कपड्यांचं करेल, कोणी भांड्यांचं करेल. अशा प्रकारे बिझनेस हे वेगवेगळ्या स्वरूपात असतात. त्याच्यानंतर आहे जसे कृषी उत्पादने. 1 मिनिट. इथे दिले एक्झाम्पल दिले. मी तर सांगितलेच प्रत्येक बिझनेस कशा पद्धतीचा असू शकतो. इथे दिलेला आहे कृषी उत्पादने आणि कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तू. आता कृषी उत्पादने काय आहेत पाहूया. या मानवी श्रमाच्या पद्धतीने किंवा यंत्राच्या सहाय्याने तयार केलेल्या असतात कृषी उत्पादने आणि कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तू. ठीक आहे,
कृषी उत्पादनामध्ये काय काय येतं? फॉर एक्झाम्पल, जमिनीची मशागत करून अन्नधान्याचे उत्पादन करणे हे कृषी उत्पादनाचे उदाहरण आहे. आता एखादं पीक घ्यायचं असेल आपल्याला, आपण सगळे शेतकऱ्याचेच मुलं आहोत, आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने पीक उगवलं जातं, फायनल प्रोडक्ट कसं आणलं जातं. तर आधी आपल्याला जमिनीची मशागत करायला लागते, काय नांगरणी वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करून आपल्याला उत्पन्न त्या जमिनीतून मिळवता येतं. ते कृषी उत्पादनामध्ये येतं. उत्पादन म्हणजे वस्तू तयार करणे. फॉर एक्झाम्पल, माझी शेती आहे, मी शेतामध्ये शेतीची मशागत केले आणि मी तिथे गव्हाचं उत्पादन घ्यायले, म्हणजे वस्तूचं उत्पादन घ्यायले. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तथापि मानवी श्रम किंवा यंत्राच्या साहाय्याने कारखान्यामधून तेलबियांचे रूपांतर खाद्यतेलात करणे हे औद्योगिक उत्पादनाचे उदाहरण. कृषी उत्पादने क्लिअर आहे. औद्योगिक उत्पादने म्हणजे काय? समजा जे काही सोयाबीनचं तेल आहे, ठीक आहे, रॉ मटेरियल आहे माझ्याकडे सोयाबीन, कच्चा माल आहे माझ्याकडे सोयाबीन, त्याच्यापासून खाद्यतेल बनवणे, जेवण्यासाठी वापरण्याचं तेल बनवणे, सोयाबीन पासून मी तेल बनवते, ते औद्योगिक उत्पादनांमध्ये येतं. कोणत्या उत्पादनामध्ये? औद्योगिक उत्पादने. फॉर एक्झाम्पल कीर्ती गोल्ड वगैरे त्याचं एक्झाम्पल आहे ते. देन व्यवसाय काय असतो? क्लिअर आहे. व्यवसाय क्लिअर असेल तर नेक्स्ट जो आहे तो 1 minute. ठीक आहे. वरचा आहे वितरणामध्ये वस्तू व सेवा यांचा समावेश असतो. वितरण म्हणजे वाटप, यामध्ये वस्तूंची पण केली जाते, त्याचबरोबर सेवांची सुद्धा वाटप केली जाते. यामध्ये वाहतूक, गोदाम, जाहिरात यांच्या सहाय्याने उत्पादकाकडून ग्राहकाकडे त्या वस्तू हस्तांतरित केल्या जातात. यामध्ये काय काय केलं जातं? वाहतूक येतं, गोदाम येतं, जाहिरात यांच्या सहाय्याने उत्पादकाकडून ग्राहकांपर्यंत, आपल्या बिझनेस मधून ग्राहकांपर्यंत त्या वस्तू पोहोचवणे, हस्तांतरित करणे, ह्या सगळ्या प्रक्रिया व्यवसायामध्ये केल्या जातात. नेक्स्ट आहे या सर्वांचा समावेश व्यवसाय या संकल्पनेमध्ये होतो. काय काय येतं त्यामध्ये? बिझनेस काय असतं तर वस्तूचं उत्पादन करणे किंवा सेवेचं उत्पादन करणे, त्यांचं वाटप करणे, वितरण करणे, म्हणजेच की त्या वस्तू उत्पादकांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे व्यवसायामध्ये केलं जातं. आता व्यवसायाचे 2 डेफिनेशन आहेत. किती? 2 डेफिनेशन आहेत. तर फर्स्ट डेफिनेशन आहे प्राचार्य हाने यांची डेफिनेशन आहे, मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजे व्यवसाय होय. म्हणजेच की मालाचे उत्पादन करणे, ठीक आहे, व संपत्ती मिळवणे. मी एखादा मालाचं उत्पादन करत असेल तर माझ्या माइंड मध्ये कुठे ना कुठे असेल की मला नफा कमवायचा आहे, म्हणजेच की संपत्ती मिळवायचंय. मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य. फॉर एक्झाम्पल, कृषी उत्पादनाचं घेऊया. मी म्हणलं की तुम्हाला माझ्याकडे शेती आहे, तर मी शेतीमध्ये सगळे मानवी कार्य करते, म्हणजेच की नांगरणी, पेरणी जे काही असतील, किंवा ते पीक मोठं झाल्यानंतर थोडंसं गवत येतं, मग ते काढण्यासाठी सुद्धा मानवी श्रम करावं लागतं, मानवी कार्य करावं लागतं. शेतामध्ये ते जे काही गवत वाढलेलं आहे पिकांमधलं ते काढावं लागतं. ह्या सगळ्या मानवी क्रियांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. काय म्हणलेलं आहे? मालाचे उत्पादन करण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य. म्हणजेच की मला एखादं उत्पादन घ्यायचे, तर उत्पादन चांगल्या प्रकारे दिसून येण्यासाठी किंवा उत्पादन चांगल्या पद्धतीचं होण्यासाठी मला जे काही मानवी कार्य करावे लागतात त्यालाच व्यवसाय असे म्हणतात. डन. सेकंड डेफिनेशन आहे प्राचार्य ब्राइट हग्स कपूर. ठीक आहे, कपूर असू द्या. समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तींनी केलेले सामूहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय होय. फर्स्ट डेफिनेशन क्लिअर असेल तर सेकंड डेफिनेशन काय म्हणते? समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, म्हणजेच की तुमच्या आमच्या सारखे जे काही समाजामध्ये राहणारे लोक आहेत, आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने, म्हणजेच की प्रॉफिट कमवण्याच्या दृष्टीने
उत्पादन आणि विक्रीसाठी व्यक्तींनी केलेले सामूहिक प्रयत्न. बिझनेस काय असतो? सगळे एकत्रित येऊन केलेला व्यवहार म्हणजे बिझनेस होय. ठीक आहे, सामूहिक प्रयत्न करतात त्यालाच बिझनेस असं म्हणतात. यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, म्हणजेच की ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो. ग्राहकांना म्हणजेच आपल्याला समाधानी ठेवण्यासाठी जे काही व्यावसायिक असतात ते वस्तू आणि सेवांचे उत्पादन करत असतात आणि त्यांची बाजारपेठेमध्ये विक्री करत असतात. त्या सगळ्या गोष्टी करतेवेळी जे काही समूह असतात त्यांना ते म्हणजे जे काही समूहाने ते त्यांचे एकत्रीकरण केलं जातं, समूहाने ते काही काम करतात त्याला बिझनेस असं म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत 2 डेफिनेशन क्लिअर असतील. नेक्स्ट आहे व्यवसायाची वैशिष्ट्ये. तर व्यवसायाची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे स्पष्ट करता येतील. फर्स्ट जे वैशिष्ट्य आहे आर्थिक कृती. फर्स्ट काय आहे वैशिष्ट्य? आर्थिक कृती. यामध्ये काय सांगितले पाहूया. व्यवसाय ही एक आर्थिक कृती आहे. आपण पाहिलो आर्थिक कृतीमध्ये 3 प्रकार पडतात, त्यापैकी व्यवसाय, पेशा आणि नोकरी. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. या चॅप्टर मध्ये आपल्याला त्या 3 गोष्टी शिकायच्यात. फर्स्ट आपण पाहतो व्यवसाय. तर इथे फर्स्टच पॉइंट दिलेला आहे त्यांनी, व्यवसाय ही एक आर्थिक कृती जे की नफा मिळवण्याच्या हेतूने कार्य करत असते. ठीक आहे, ती अर्थप्राप्तीसाठी व उपजीविकेसाठी केली जाते. अर्थप्राप्ती म्हणजे पैसा मिळवण्यासाठी, पत म्हणजे पैसा मिळवण्यासाठी केली जातात आणि उपजीविकेसाठी म्हणजे पोट पाण्यासाठी आपल्या. ठीक आहे, आपल्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी, उपजीविका जगण्यासाठी, पोट पाण्यासाठी व्यवसाय केला जातो. त्याच्यानंतर आहे ती प्रेमासाठी, आपुलकीसाठी किंवा करुणेसाठी केली जाते. एखादा बिझनेस असेल, आपुलकीसाठी हा मला करायचंय, त्याच्यासाठी मला करायचंय, या उद्देशाने या हेतूने बिझनेस केला जात नाही. ते आर्थिकेतर कृतीमध्ये येतं. आर्थिक कृती काय असते? पैशाचा संबंध असतो. पैसा मिळवण्याच्या हेतूने तो व्यवसाय चालवला जातो. सेकंड पॉइंट आहे 2 पक्ष. प्रत्येक व्यवसायाच्या घडामोडीमध्ये देवाणघेवाण केली जाते. ठीक आहे, प्रत्येक व्यवसायाच्या जे काही घडामोडी असतात त्यामध्ये हस्तांतरण, देवाणघेवाण केली जाते. ठीक आहे, देवाणघेवाण आता इझी आहे, तेवढं तरी लक्षात आलंच असेल. देवाणघेवाणीसाठी कमीत कमी 2 पक्षांची गरज असते. देवाणघेवाण 2 गोष्टी आहेत, मग ते घेण्यासाठी आणि देण्यासाठी 2 व्यक्तींची गरज असते. फॉर एक्झाम्पल, मी एकटी ज्ञान द्यायले, पण घेणारं कोणीतरी पाहिजे ना. मी द्यायले, घेणारं कोणीतरी पाहिजे, तर तुम्ही आहात घेणारे. 2 पक्ष आले, एक मी आले, दुसरी तुम्ही आला. त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये सुद्धा 2 पक्ष असतात. कोणते? पहिला असतो ग्राहक, दुसरा असतो विक्रेता. इथे पाहू शकता, पहिला असतो खरेदीदार व दुसरा असतो विक्रेता. असे 2 व्यक्ती असतात. विक्रेता हा वस्तू विकायला तयार आहे, पण ती वस्तू घेणारा कोणीतरी पाहिजे, तर खरेदीदार ती वस्तू खरेदी करतो. असे 2 पक्ष व्यवसायामध्ये असतात. थर्ड पॉइंट आहे नफा. काय आहे? नफा हेतू. ठीक आहे, यामध्ये काय सांगितलंय? कोणत्याही व्यवसायाचा मूळ उद्देश हा नफा मिळवणे असतो. माहिती आपल्याला आर्थिक कृती म्हणले नफ्याचा संबंध असाही येतो आणि तसाही येतो, म्हणजेच की जे काही बिझनेस असतो तो नफा कमवण्यासाठीच केला जातो. यामध्ये काय सांगितलंय? व्यवसायात वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री करून किंवा वस्तूंची किंमत थोड्याफार प्रमाणात कमी करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न व्यावसायिक करत असतो. ठीक आहे, आपल्याला मान्य आहे. एकतर प्रोडक्शन जे आहे मोठ्या प्रमाणात करून त्या सगळ्या वस्तू विकायच्या असतात, त्याचबरोबर एखादी वेळेस आपल्या वस्तूची किंमत कमी सुद्धा करावी लागेल. कारण जर आपल्या वस्तूला जर पर्यायी वस्तू बाजारपेठेमध्ये अवेलेबल असेल, आता ही पेन आहे, याचबरोबर समजा फॉर एक्झाम्पल ही पण पेन आहे, ही जी पेन आहे ते मी बनवते, पण माझ्या या पेनीला टक्कर देण्यासाठी सेम प्रोडक्ट दुसरं सुद्धा एक जण बनवतोय, तर अशा वेळेस माझ्या या पेनची विक्री वाढवण्यासाठी मला माझ्या या पेनची किंमत मला कमी करावी लागेल, तरच माझी वस्तू किंवा माझी ही पेन मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये विकेल. ठीक आहे, आणि त्यामुळे मला काय होईल? नफा होईल. विक्री वाढेल, नफा वाढेल. ठीक आहे, नफा हा उद्योगाचा कणा असतो.
नफ्यासाठीच बिझनेस करत असतात, म्हणजे नफा हा कुठे ना कुठे खूप इम्पॉर्टंट असतो, ज्यामुळे व्यवसाय दीर्घकाळ चालू असतो. नफा कमवण्याच्या हेतूने जे काही व्यावसायिक असतात ते बिझनेस करत असतात व आणखीन जास्त वरचेवर नफा वाढवण्यासाठी ते दीर्घकाळ बिझनेस करण्याचा प्रयत्न करत असतात. सॉरी, नफा हा व्यवसायानुसार वेगवेगळा असतो. आता याचं मिनिंग काय होते, म्हणजेच की व्यवसायाचा जर आकार मोठा असेल किंवा असं म्हणता येईल जे काही बिझनेस असतील ते वेगवेगळ्या स्वरूपाचे असतील आणि बिझनेस वेगवेगळ्या किंवा व्यवसाय वेगवेगळ्या स्वरूपाचे असल्यामुळे नफा सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. कधी जास्त प्रमाणात होतो, कधी कमी प्रमाणात होतो. ते बाजारपेठेतील जे काही कल आहे त्यावरती ते डिपेंड असतं. ठीक आहे. फोर्थ पॉइंट आहे वस्तू व सेवांचे उत्पादन. फोर्थ पॉइंट काय, वस्तू आणि सेवांचे उत्पादन. त्यामध्ये काय सांगितलंय, कोणत्याही वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण करण्यापूर्वी व्यवसायांना त्या वस्तूंचे उत्पादन करावे लागते. तुम्ही मला सांगा, आपल्याला वस्तूंची देवाणघेवाण तर करायची आहे, पण त्या ठिकाणी वस्तूच नसेल. उत्पादन म्हणजे काय म्हणले, वस्तू तयार करणे. जोपर्यंत आपण वस्तूचे उत्पादन करत नाही, म्हणजेच की जोपर्यंत आपण वस्तू तयार करत नाही तोपर्यंत देवाणघेवाण पण करता येत नाही. त्या सगळ्यांसाठी मेन काय असतं, वस्तू आणि सेवांचे उत्पादन, म्हणजेच वस्तू आणि सेवा तयार करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणले, वस्तू या एकतर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या जातात किंवा उत्पादकाकडून त्यांचा पुरवठा होत असतो. जे काही वस्तू असतात ते बाजारपेठेमध्ये पुरवण्यासाठी आपल्याला एकदाच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा कारखान्यामध्ये त्यांचं प्रोडक्शन करावं लागतं, त्यांचं उत्पादन करावं लागतं. ठीक आहे. त्या वस्तू सगळ्या उत्पादित केल्यानंतर ते पुरवठा, वस्तूंचं उत्पादन तर झालं. आता त्या सगळ्या वस्तू आपल्याला बाजारपेठेमध्ये सप्लाय करायच्या आहेत, बाजारपेठेमध्ये त्याचा पुरवठा करायचा आहे. या कृतींमध्ये नफा मिळवणे हे महत्वाचे उद्दिष्ट असते. ठीक आहे. आपण जी काही कृती करतो ते नफ्याच्यासाठी करतो किंवा नफा मिळवण्याच्या उद्दिष्टानेच ती काही कृती आपण करत असतो. वस्तू व सेवांचे उत्पादन, यामध्ये तुम्हाला जर काय लक्षात ठेवायचं असेल तर कुठलाही बिझनेस असो, जोपर्यंत आपण वस्तूंचे उत्पादन करत नाही तोपर्यंत आपल्याला नफा मिळत नाही किंवा आपला बिझनेस चालू शकत नाही. आधी आपल्याला वस्तू आणि सेवांचं उत्पादन म्हणजेच वस्तू आणि सेवा तयार कराव्या लागतील, त्यांचं बाजारपेठेमध्ये सप्लाय पुरवठा करावा लागेल, मगच आपल्या वस्तू विकल्या जातील, आपल्याला नफा होईल. एवढंच लक्षात ठेवायचं. फिफ्थ पॉइंट आहे 1 मिनिट. हा, वस्तू व सेवांची देवाणघेवाण म्हणजे काय, त्याच्यासाठी 2 पक्ष लागतात. सॉरी, एक खरेदीदार आणि एक विक्रेता, म्हणजे ग्राहक आणि विक्रेता, आणि इकडे सांगितलं होतं खरेदीदार आणि विक्रेता, अशा 2 पक्ष असतात. तर 5वा पॉइंट काय म्हणतो, वस्तू व सेवांची देवाणघेवाण. व्यवसायामध्ये वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचा समावेश असतो. ऑब्व्हियसली असणारच आहे. आता फॉर एक्झाम्पल मी सांगितलं होतं की मी द्यायले तुम्ही घ्यायला, 2 पक्ष आले, देवाणघेवाणीचा समावेश आला का नाही. तसंच बिझनेस मध्ये सुद्धा असतं. एखादी वस्तू आपण तयार करत असलो तर त्याचं हस्तांतरण होणं म्हणजे आवश्यक असतं. हस्तांतरण होणं आवश्यक असतं, म्हणजे देवाणघेवाण होणं आवश्यक आहे, तरच नफा होतो. आपण मोठ्या प्रमाणात वस्तू बनवून ठेवायला पण त्यांचं देवाणघेवाणच होत नाहीये. आपण बाजारपेठेमध्ये जे काही आपल्या वस्तू आहेत ते सप्लायच करत नाही, मग नफा होईल का आपल्याला? नफा होणार नाही. त्यासाठी वस्तूंचे देवाणघेवाण हे खूप महत्वाचं घटक आहे. ठीक आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पैशाच्या स्वरूपात किंवा किमतीत वस्तू व सेवांची देवाणघेवाण केली जाते. डायरेक्टली एक्झाम्पल पाहू म्हणजे लक्षात येईल. इथे काय म्हणलेलं आहे, पैशाच्या सहाय्याने वही खरेदी करणे. साधं सिंपल एक्झाम्पल आहे. आपण बुक सेंटर मध्ये जातो, ठीक आहे, पैसे देतो आणि तो आपल्याला वही देतो. आपण मागणी काय करतो, मला वही पाहिजे, तुम्ही मला वही द्या आणि हे घ्या त्या वहीचे पैसे. ठीक आहे. हे झालं वस्तू व सेवांचं देवाणघेवाण आर्थिक कृतीमध्ये. आता आर्थिक कृतीमध्ये झालेलं आहे प्रत्यक्षरित्या. आता अप्रत्यक्षरित्या काय असतं, या उलट वस्तू विनिमय म्हणजेच बाट सिस्टम, वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे. ठीक आहे. पहिल्या कृतीमध्ये काय पाहिलं, पैशाच्या सहाय्याने वही खरेदी करणे. दुकानामध्ये गेलो, पैसे दिलो, वही घेतलो, पैसे दिलो आणि वही घेतलो. पण वस्तू विनिमयामध्ये काय असतं,
एखाद्या वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणे. इथे एक्झाम्पल पाहू शकता, गव्हाच्या बदल्यात तांदूळ देणे. मला एक 10 किलो गहू घ्यायचे असतील तर मी वस्तू विनिमय करायले, त्यामध्ये मी पैसे न देता मी काय करेल, तांदूळ देईल. हे आधीच्या काळामध्ये चालायचं, वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे, त्याला वस्तू विनिमय असं म्हणतात. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर असेल. तर आजच्या व्हिडिओसाठी हे 5 पॉइंट ठीक आहेत. नेक्स्ट जे 5 पॉइंट आहेत ते आपण येणाऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर जर तुम्हाला ओसीएमशी रिलेटेड आणखीन असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही एलिस बॅच जॉईन करू शकता. त्यासाठी DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून एलिस बॅच जॉईन करू शकता. या एलिस बॅचची किंमत फक्त 1000 रुपीज आहे. त्यामध्ये आम्ही 3 सब्जेक्ट घेतो. याबद्दल काही जास्त सांगायची गरज नाहीये. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक अँड स्टे कनेक्टेड. परत